नमस्कार विद्यार्थी मित्र हो, आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. समजा एका व्यक्तीला मुंबई किंवा पुणे अशा ठिकाणी एक नवीन घर खरेदी करायचं आहे, नवीन फ्लॅट घ्यायचा आहे. अशा वेळी त्याने एका कंपनी किंवा एका व्यक्तीची मदत घेतली ज्याला या सर्वाची माहिती आहे आणि त्याच्या थ्रू त्याने एक नवीन फ्लॅट विकत घेतला. आता या ठिकाणी हा जो मिडलमॅन आहे यालाच आपण एजंट असं म्हणतो. अर्थात हा जो मिडल पर्सन आहे तो फ्री ऑफ कॉस्ट तर काही काम करणार नाही प्रत्येक वेळेस. ओके, अशा वेळी असे हे मिडल पर्सन्स काही अमाऊंट चार्ज करतात, काही रक्कम त्यांना दिली जाते अशी ट्रान्झॅक्शन करण्यासाठी आणि याच रकमेला आपण कमिशन असं म्हणतो. तुमच्या लक्षात आलं असेल की आपण आज 12वी कॉमर्सच्या पेपर 2मधील पहिला चॅप्टर जो आहे कमिशन, ब्रोकरेज आणि डिस्काउंट याच्यावरती चर्चा करणार आहोत. ओके, पहिला मुद्दा आपला कमिशन आणि ब्रोकरेज असा आहे. याचे काही महत्त्वाचे आणि बेसिक कन्सेप्ट्स आणि एजंट्सचे काही प्रकार आहेत हे मी आपल्याशी आता डिस्कस करेन. लेट्स बिगिन. फर्स्टली वी आर गोइंग टू सी व्हॉट इज ॲन एजंट. सी, when transactions like sale or purchase or auctions are done through some third party or some middleman, that middleman is called as a agent. Okay, for this process he charge some amount and that amount is called as a commission. Let's see some basic concepts. The first one, which is the principal. Principal refers to an individual or party participating in that transaction. We call it as a principal. Principal म्हणजे ट्रान्झॅक्शन करण्यासाठी ज्या दोन पार्टीज आहेत, दोन बाजूचे जे दोन व्यक्ती आहेत किंवा कंपनीज असतील त्यांना आपण प्रिन्सिपल असं इथे म्हणतो. त्यानंतर मगाशी सांगितल्याप्रमाणे बघा मी कमिशन जसं म्हटलं, एजंटला आपण जो चार्ज दिला जातो त्याला आपण कमिशन म्हणतो. That you can see definition. Commission is the charge paid to an agent for doing work on the behalf of principal is called the commission. The important thing that commission is fixed as some percentage of the whole transaction. This is the important thing. We have to find out, or we have to calculate the commission of particular agent as per the given percentage on the given transaction. So we will see different types of agents named according to their specialization. The पहिला दिसतोय तो commission agent. Commission agent is the person who buys or sell goods on the behalf of his principal, buyer किंवा seller. त्यांच्या वतीने तो स्वतः त्या ठिकाणी वस्तू खरेदी करतो किंवा विकतो, त्याला आपण कमिशन एजंट असं म्हणतो. सेकंड वन इज अ ब्रोकर. See, broker is the agent who brings together buyer and seller. Okay, buyer आणि सेलरला एकत्र आणण्याचं काम जो करतो त्याला ब्रोकर असं म्हणतात. आणि जनरली द कमिशन पेड टू दिस ब्रोकर इज कॉल्ड ॲज ब्रोकरेज. ओके, मोस्टली बघा शेअर मार्केटमध्ये ब्रोकर किंवा ब्रोकरेज असा एक प्रचलित शब्द आहे. लेट्स मूव टू द थर्ड टाईप विच इज अ ऑक्शनियर. ओके, आता बघा आपण पिक्चरमध्ये किंवा मूवीजमध्ये बऱ्याच ठिकाणी ऑक्शन किंवा लिलाव होताना पाहिला असेल. The auctioneer is an agent who sells goods by auction. He sells good at highest bidder, and many times the name of the principal is not disclosed in this transaction. See, the next one is a factor. Factor is an agent who is given the possession of goods and he enters a contract for sale on his or her name. म्हणजे फॅक्टर म्हणजे काय, त्याला त्या मालाचं पूर्णपणे पोझेशन त्याला दिलं जातं आणि तो त्याच्या वतीने खरेदी किंवा विक्री करण्यासाठी तो त्या कॉन्ट्रॅक्टमध्ये उतरतो. पुढचा वेगळ्या पद्धतीचा एजंट आहे ज्याला आपण डेल क्रेडर एजंट असं म्हणूया. ही गिव्स द गॅरंटी टू हिज प्रिन्सिपल दॅट द पार्टी टू हुम ही और शी सेल्स द गुड विल पे द प्राइस ऑफ दॅट गुड. If buyer is unable to pay that price, then Dell Creditor agent is liable for the payment. See, Dell Creditor agent काय करतो तर तो गॅरंटी देतो बायरला की समोरची पार्टी जी आहे ती तुमचे पैसे, तुमचं जे अमाऊंट आहे ते 100% देणार आहे.
आणि जर त्याच्यामध्ये काही कमी जास्त झालं तर या सर्वाची जबाबदारी त्या पर्टिक्युलर डेल क्रेडर एजंटवरती आहे. पण या विशिष्ट जबाबदारीचं म्हणजे तो पैसे देण्यास बांधील आहे तो एजंट, तर त्याचंही तो एक वेगळं एक्स्ट्रा चार्ज म्हणूया किंवा एक्स्ट्रा कमिशन घेतो, ज्याला आपण डेल क्रेडर कमिशन म्हणतो. हे रेग्युलर कमिशनपेक्षा जादाचं कमिशन आहे, लक्षात घ्या. म्हणजे रेग्युलर ट्रान्झॅक्शनसाठी कमिशन घेतलं जातं तो पर्सेंटेज, आणि त्याच्यामध्ये ॲडिशनल पर्सेंटेज काही असेल 1%, 0.5%, 2% एक्स्ट्रा घेतलं जातं, त्याला डेल क्रेडर कमिशन असं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. ओके, हे या ठिकाणी त्याचे 5 प्रकार आहेत. ओके, त्यानंतर आपण पुढचे 2 मुद्दे महत्त्वाचे बघणार आहोत, ते म्हणजे ट्रेड डिस्काउंट अँड कॅश डिस्काउंट. ट्रेड डिस्काउंट म्हणजे काय म्हटलं आहे बघा. सी, ट्रेड डिस्काउंट इज अलाउड बाय वन ट्रेडर टू द अनदर. एका ट्रेडरकडून दुसऱ्या ट्रेडरकडे ट्रेड डिस्काउंट दिलं जातं, अँड इट इज गिव्हन ऑन द कॅटलॉग ऑर लिस्ट प्राइस ऑफ द गुड्स. सी, कॅटलॉग प्राईस किंवा लिस्ट प्राईस किंवा ज्याला मार्केट प्राईस म्हणतात त्या वस्तूची आहे त्याच्यावरती जे डिस्काउंट दिलं जातं त्याला ट्रेड डिस्काउंट म्हणतात. म्हणजे काय होतं बघा, ट्रेड डिस्काउंट दिल्यानंतर जी अमाऊंट तयार होते त्याला आपण इनव्हॉइस प्राईस असं म्हणतो. म्हणजे बघा, इनव्हॉइस प्राईस इज ॲक्च्युली लिस्ट प्राईस मायनस ट्रेड डिस्काउंट. ओरिजिनल प्राईज आहे त्याच्यावरती डिस्काउंट दिलं, होणारी जी प्राईज आहे त्याला आपण इनव्हॉइस प्राईस म्हणणार. लक्षात झालं. त्यानंतर पुढे गेल्यावरती आणखी एक प्रकारचा डिस्काउंट आहे, म्हणजे इनव्हॉइस प्राईजवरती आणखी कॅश पेमेंट जर कोणी करत असेल तर रेडी कॅश पेमेंटसाठी एक्स्ट्रा डिस्काउंट एखादा दुकानदार देऊ शकतो, एखादा सेलर देऊ शकतो. सो कॅश डिस्काउंट इज allowed in the consideration of ready cash payment. It is given by directly on the cash payment. Okay, so see, नेट सेलिंग प्राईस आपण ज्याला म्हणणार. नेट सेलिंग प्राईस म्हणजे काय, आपलं इनव्हॉइस प्राईस आहे त्याच्यावरती पुन्हा आणखी डिस्काउंट दिलं, त्या डिस्काउंटची किंमत त्यातून कमी केली. सो नेट सेलिंग प्राईस, ऑर यू कॅन से ऑन जस्ट सेलिंग प्राईस, इज invoice price minus cash discount. That is the total selling value. So see, there are 2 types of discounts given, trade discount and cash discount. So suppose initial catalog price 100 rupees. Some trader gives 4 rupees discount on that. So its invoice price is 96 rupees. And for ready cash payment, some seller gives 1 more rupees of discount on that 96 rupees. So the total net selling price is 96 minus 1, which is 95 rupees. The most important point is the next one. So you can see in this green box with yellow letters, buyers may allow both of these discount in such case. अशा केसेसमध्ये लक्षात घ्या, पहिल्यांदा ट्रू डिस्काउंट कॅल्क्युलेट करायचं ओरिजिनल मार्केट प्राईजवरती, आणि त्यानंतर येणारा जो प्राईज आहे ज्याला आपण इनव्हॉइस प्राईज म्हणतो त्याच्यावरती कॅश डिस्काउंट कॅल्क्युलेट करायचं. सी, इन सच केस ट्रेड डिस्काउंट इज फर्स्ट कॅल्क्युलेटेड ऑन द कॅटलॉग प्राईज ऑर लिस्ट प्राईज ऑर मार्केट प्राईज, अँड देन कॅश डिस्काउंट इज कॅल्क्युलेटेड ऑन दॅट इनव्हॉइस प्राईज. See, both formulas are given in red rectangles or red brackets. You can take a overlook of them. Okay, thank you. These are the basic concepts of commission and brokerage. In next session, we are going to solve some example based on commission and this brokerage.